नमस्कार. तर मी तुमच्या सगळ्यांची बडबड योगिता तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा माझा व्हिडिओ आहे हॉस्पिटल बॅकपॅक. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की आता रिसेंटली मला कधीही हॉस्पिटलला जायला लागेल आणि तर त्यासाठी मी माझ्यासाठी आणि बाळासाठी काय-काय पॅक करून घेत आहे, ते मी तुम्हाला दाखवते. सो चला बघूयात काय-काय घेते मी. तर फर्स्ट डेसाठी जेव्हा मी ॲडमिट होईल, त्या दिवशीसाठी मी काही कपडे घेतलेले आहेत. एक शॉर्ट्स गाऊन टाइप एक घेतलेला आहे. थोडेसे छोटे कपडे वगैरे जे असतात डेली वेअर ते घेतलेले आहेत आणि 2 ड्रेस मी ते घेतलेले आहेत. कारण माहिती नाही 1 दिवस जाईल की 2 दिवस तिथे मला लागतील. हो. त्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होईल त्या दिवशी साठी मी घेतलेले आहे अगेन एक गाऊन. त्यामध्ये एक शॉर्ट्सचे पर्सनल क्लॉथ आणि मॅटर्निटी पॅड्स घेतलेले आहेत आणि एक क्लिनिंगसाठी टॉवेल घेतलेला आहे. हे मी पूर्ण एकत्रच पॅक केले कारण तिथे गेल्यानंतर कुठली घाई होऊ नये आणि जरी कोणी तुमच्यासोबत असेल, तर त्यांनाही हे पॅक काढून देणं एकदम सोपं पडेल. त्यासाठी मी एकत्रच सगळं ते पॅक केलेलं आहे. आफ्टर डिलिव्हरी मला जर 1-2 दिवस जर राहायला लागलं, ऑब्व्हियसली राहायलाच लागणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेले आहे अ, 1-2 नॉर्मल पॅन्ट्स आणि त्याच्यावरती नॉर्मल टी-शर्ट्स घेतलेले आहेत. जे की फिडिंग करण्यासाठी मला कम्फर्टेबल राहतील असे मी 2 टॉप घेतलेले आहेत. आणि ऑब्व्हियस आहे वापस घरी येताना काहीतरी लागेलच छानसं तयार होऊन यायला. तर त्यासाठी पण मी 2 ड्रेस घेतलेले आहेत. एक कॉर्ड सेट आहे आणि एक आहे तो नॉर्मल गाऊन टाइप ड्रेस आहे. त्यानंतर एक टॉवेल एक्स्ट्रा घेतलेला आहे मी आणि फिडिंगसाठी कव्हर अपसाठी मी एक टोल पण घेतलेला आहे, जो की मी सेपरेट पॅक करून ठेवलेला आहे. आणि आफ्टर डिलिव्हरी तुम्हाला काही कॉटन्स लागतील नॉर्मल आणि सपोज तुम्हाला बेबीला क्लीन करायचं किंवा तुम्हाला स्वतःला काही फेस वगैरे क्लीन करायचं असेल किंवा उठता नसले, तर त्यासाठी मी थोडेसे कॉटन घेतलेत आणि मोस्ट इम्पोर्टंट मी हा मॅटर्निटीचा जो बेल्ट आहे, तो मी ऑलरेडी घेऊन ठेवलेला आहे. सो तो पण मी सोबत कॅरी करतीये. तर ही सगळी आहेत ते मी माझ्यासाठी घेतलेले ड्रेस आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता मी दाखवते, की मी बाळासाठी काय-काय घेतलेलं आहे. अगेन जशी मी माझ्या स्वतःसाठी एक छोटी बॅग पॅक केली, तशीच मी एक बाळासाठी पण एक छोटंसं एक पूर्ण एकत्र पॅक केलंय. ज्यामध्ये की बाळासाठी एक ड्राय शीट आहे, एक कॅप आहे, एक डायपर आहे, एक छोटा ड्रेस आहे, एक क्लॉथ डायपर आहे आणि बाळाला अंग पुसण्यासाठी आणि रॅप करण्यासाठी 1-2 असे कॉटनचे क्लॉथ आहेत. हे मी ऑलरेडी पॅक करून ठेवले, जेणेकरून तुम्ही त्यावेळेस कधी असाल नसाल माहिती नाही आणि जे तुमचे घरचे कोणी असेल, तर त्यांना हे काढून देणं खूप ईझी पडेल. जेव्हा नर्स किंवा डॉक्टर्स मागतात, की बाळाचे कपडे द्या, आईचे कपडे द्या. तर त्यासाठी मी ऑलरेडी हे पॅक करून ठेवलंय. हे बाळासाठीचं आणि ऑब्व्हियस हे माझ्यासाठीचं. ह्यात मी पॅडपासून सगळं ठेवलंय, ह्यात मी डायपरपासून सगळं ठेवलंय. सो जे यूज होईल ते माझ्यासाठी पण आणि बाळासाठी पण ठेवलेलं आहे. बाळासाठीचे मी एक्स्ट्रा कपडे आणखी दाखवते, की मी काय-काय घेतलेलं आहे. तर बाळासाठी पहिले 2 दिवस तर तसं बाळाला कपडे घालू देतील, नाही देतील माहिती नाही. रॅप करायला सांगतात. तर मी त्यासाठी खूपच छोटे-छोटे जे ड्रेस असतात लाइक मी एकच ओपन करून दाखवते कारण मी सगळं आता पॅक केलंय. सो काही ड्रेसेस मी घेतलेत ज्यामध्ये की त्याचं फ्रंट ओपनिंग आहे. इथून हे निघतं. सो फ्रंट ओपनिंग काही मी असे छोटे-छोटे घेतलेले आहेत ड्रेस आणि आणि काही ड्रेस मी असे नॉट्सवाले घेतलेले आहेत, जे की मला ईझी राहील बांधण्यासाठी आणि हे ड्रेस मी सगळे शॉप केल्यानंतर काही ड्रेस मी माझ्या बहिणीच्या मुलाचे जुने जे आहेत, ते मी धुवून घेतलेले आहेत आणि काही जे आहेत हे ते मी नवीन पण आणलेले आहेत. आणि नवीन पण मी वॉश करूनच घेतलेले आहेत. सो पर डे 2 पेअर असे मी ह्यात 4 दिवसाचे घेतलेले आहेत. सो तसं तर 3च दिवस ठेवतात, पण एक्स्ट्रा असावेत असं पर डे 2 पेअर्स असे मी हे ड्रेस घेतलेले आहेत बाळासाठीचे. त्यानंतर मी काही क्लॉथ डायपर घेतलेले आहेत, जे की जास्त नाही घेतलेले मी 5-7च घेतलेले आहेत. कारण माझ्याकडे डिस्पोजेबल डायपर्स पण मी बाळासाठी घेतलेले आहेत. सो त्यानंतर मी काही रुमाल्स घेतलेले आहेत 5-6 फक्त. जे की बाळासाठी लागतील क्लिनिंगला ऑब्व्हियसली ते घेतलेले आहेत. नंतर सॉक्स आणि मिटन्सचं मी एकच पेअर घेतलेला आहे. कारण माहिती नाही गरमी खूप आहे सो किती यूज होणार आहे माहिती नाही. सो मी एकच पेअर ह्याचा घेतलेला आहे सॉक्स आणि मिटन्सचे. आणि सगळे क्लॉथ मी सगळे वॉश केलेले आहेत आणि व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर हे आहेत ड्राय शीटवर टाकण्याचे खालचे छोटे-छोटे कपडे. तर ते मी खूप सारे घेतलेले आहेत. 20-25 तर नक्कीच असतील हे सगळे मिळून. छोटे-छोटे आहेत, पण ऑब्व्हियसली एवढे लागतीलच असं मला वाटतंय. सो मी एवढे घेतलेले आहेत. एका छोट्याशा बॅगमध्ये ते मी पॅक केलेले आहेत. नंतर आता गरमी चालू आहे. सो गरमीमुळे मला वाटत नाही की खूप मोठ्या ब्लँकेट्स वगैरे लागेल बाळासाठी पण
आणि आपण बाळाला रॅप करून ठेवणार आहे. सो तेवढी जास्त मोठ्या ब्लँकेटची गरज नाही. सो मी छोट्या 2 एक मीडियम आहे, एक छोटी आहे. अशा 2 बाळासाठी शॉल्स घेतलेल्या आहेत. त्यानंतर ड्राय शीटवर टाकण्यासाठी आणखी एक जाडसर एक कापड आहे. ते मी घेतलेलं आहे. आणि रॅप करण्यासाठी जर खरंच थंडी वाजली, तर त्यासाठी एक छोटीशी हॉटवाली पण एक घेतलेली आहे. माहिती नाही कारण बाळाला थंडी वाजेल नाही वाजेल. सो हे मी घेतलेलं आहे. हे मी आणखी काही कपडे घेतलेले आहे. हे आहे ते आहे. अंघोळ झाल्यानंतर जे आपण बाळाला क्लीन करणार आहोत, पुसणार आहोत त्यासाठी टॉवेल आणि त्याला गुंडाळण्यासाठी जर हवे असतील, तर ते काही कपडे आहेत. ते आपण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी असा एक घेतलेला मी एकच उचलून तुम्हाला साईज दाखवते. ठीक आहे. काही-काही पूर्ण पॅक केलेलं आहे. त्यामुळे सध्या नाही दाखवते. हे असे काहीसे आहेत. तर मी ते सगळे धुवून व्यवस्थित पॅक करून ठेवलेले आहेत. तेच मी घेते आणि मी जास्त नाही नेते. मी 2-3च घरातून नेते कारण 3 दिवसासाठी 3 बस झाले. एवढे मला नाही वाटत लागतील, पण तरी मी 3 दिवसासाठी 1 टॉवेल आणि हे 3 असे घेतलेले आहेत. सो एक्स्ट्रा सामान शक्यतो नेऊ नका, कारण नंतर तिथे युजही नाही होणार आणि तेवढं तुम्हाला घेऊन जाणं, वापस आणणं. सो त्यामुळे. आणि इफ इन केस जर गरज लागलीच, तर मी एक एक्स्ट्रा ड्राय शीट आणि एक एक्स्ट्रा छोटीशी गादी घेतलेली आहे. तसं मला वाटत नाही की गरज लागेल याची पण. कारण मी हे वाले जे क्लॉथ्स आहेत ते खूप सारे घेतलेत आणि एक ड्राय शीट ऑलरेडी आहेच. जे की मी यामध्ये पॅक करून ठेवलेली आहे फर्स्ट डेसाठीचे जे पॅक येतात. पण स्टिल मी तरी पण हे 2 आहेत ते मी घेऊन जात आहे. जर तुमचं घर खूप जवळ असेल हॉस्पिटलपासून तर ट्राय करा की हे नेऊच नका. जर गरज पडली तर तुमच्या घरचे जे कोणी आहेत त्यांना तुम्ही सांगितलं पॅक करून ठेवलंय घेऊन या, तरी पण ते आणतील. सो हे फक्त क्लॉथ झाले. तर मी आता तुम्हाला दाखवते की मी बाकीचे काय-काय सामान घेतलेलं आहे. सो एक मिनिट. ऑब्व्हियस आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमची फाईल जी काही असेल ती तुम्ही घ्या. तुमचं काही छोटेसे डॉक्युमेंट्स असतील ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही तुम्हाला लागणार असेल ते तुम्ही कॅरी करा. त्याच्यानंतर त्यानंतर जे तुम्हाला डॉक्टरांनी टॅबलेट्स दिलेले असतील तुमच्यासाठी, तर तेही तुम्ही घेऊन चला. कारण ते बेस्ट राहील जर 2 दिवस, 3 दिवस हॉस्पिटलला असतील आणि जर तुम्हाला त्या डॉक्टर सांगत असेल की कंटिन्यू करा 3 दिवस, तर त्यासाठी तुम्हाला ते बेस्ट राहील. सो तुमच्या ज्या काही टॅबलेट्स आहेत ते घ्या. त्याच्यानंतर तुम्ही एक पाणी पिण्यासाठी एक सिपर घ्या किंवा एक नॉर्मल बॉटल पाण्याची घेतली तरी चालेल. त्यानंतर बाळाला फर्स्ट डे फीडिंगसाठी वाटी, चम्मच घेऊन जा. कारण कधी-कधी डॉक्टर सांगतात की 1 दिवस तुम्हाला फॉर्म्युला मिल्क द्यायला लागेल. सो 2 वाटी, चम्मच तुम्ही कॅरी करा. त्यानंतर आता मी दाखवते की मी या पूर्ण बॅगमध्ये काय पॅक केलंय, ओके. सो फर्स्ट मी काही डिस्पोजेबल बॅग्स आणि काही पेपर घेतलेले आहेत. कारण ऑब्व्हियस आहे बाळाचे जे काही यूज केलेले डायपर असतील किंवा मी यूज केलेले जे काही पॅड असतील, सो आपण असंच टाकून देणं ते योग्य नाही वाटणार. सो मी ते रॅप करून बॅगमध्ये पॅक करून मग टाकेल. सो त्यासाठी पेपर आणि बॅग्स मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर काही मी ड्राय टिश्यू घेतलेले आहेत क्लिनिंगसाठी आणि मी बाळासाठी घेतलेले आहेत वेट वाईप्स आणि बाळाचे काही-काही छोटे-मोठे प्रॉडक्ट जे आहेत टॉयलेटरीज मध्ये घेतलेले आहेत. जसं की त्याचं डेली लोशन झालं, शॅम्पू, त्याची रॅश क्रीम आणि बेबीची फेस क्रीम. बेबीसाठी एक सोप पण घेतलेलं आहे. मी बॉडी वॉश पण कॅरी करणार आहे बाळाचं, जे की अजून ऑर्डर आलेलं नाहीये. सो मी आता सध्या तरी एवढंच दाखवतेय. तर बाळासाठी मी काही डायपर घेतलेले आहेत. पॅम्पर प्रीमियम जे आहेत ते वाले घेतलेले आहेत. तर मी सगळं मोठा पॅक घेऊन जाण्यापेक्षा मी काही 10-20 असे जे आहेत ते मी कॅरी करते. कारण 2 दिवसाच्या हिशोबाने मला असं वाटतंय की 2-3 दिवसासाठी हे बस होतील आणि जरी कमी पडलेच तरी पण मग मी तिथून लगेच घेईल. सो एवढेच मी घेते कारण जास्त घेऊन जाऊन पण जास्त सामान नाही वाढवायचं आपल्याला. सो त्यासाठी मी एवढेच डायपर घेऊन जातेय. त्यानंतर मी माझ्यासाठी घेऊन जात आहे 2-3 प्रकारचे पॅड मी घेऊन जात आहे माझ्यासाठी. एक त्यातला एक हा आहे. एक हा नॉर्मल आहे, जो की माहिती नाही लागेल, नाही लागेल. आणि हे तिसऱ्या पिरियड पॅन्टी ज्या आहेत त्या पण आहेत. सो मी असे 2-3 प्रकारचे वेगवेगळे पिरियड पॅन्टी मी कॅरी करणार आहे माझ्या स्वतःसाठी. आणि मी माझ्यासाठी काही टॉयलेटरीज आहेत ज्यामध्ये की नॉर्मल ब्रश, बॉडी वॉश, हँड वॉश, फेस वॉश ह्या सगळ्या गोष्टी मी यामध्ये कॅरी करते. आणि ऑब्व्हियसली थोडंसं मेकअपमध्ये काही नाही नॉर्मल मॉइश्चरायझर आणि बेस्ट आणि मस्ट मी घेत आहे व्हॅसलीन. कारण मी खूप जणांकडे बघितलं होतं की व्हॅसलीन असणं खूप गरजेचं आहे. कारण तुमची स्किन किंवा तुमचे लिप्स खूप ड्राय होतात त्यावेळेला. सो तुम्हाला खूप गरज आहे त्यावेळेस त्याची. ते मी घेत आहे. सो आणि माझे आजकाल केस खूप छोटे आहेत, खूप पुढे पण येतात. सो मी त्यासाठी कॅरी करण्यासाठी एक बेल्ट पण घेतेय. कारण लागणार तिथे मला असं वाटतंय. सो मी त्यासाठी जर तुमचे छोटे केस असतील, तुम्हाला कॅरी होणार नसतील, तर प्लीज तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जा आणि येस
एवढं मी घेतलेलं आहे माझ्यासाठी आणि बाळासाठी. आणि कमेंटमध्ये न्यू मॉम ज्या कोणी आहात त्यांनी प्लीज मला सांगा, की जर काही एखादी वस्तू राहिली असेल आणि मी ते घेतलेली नसेल, तर प्लीज मला सांगा. कारण तुमच्या एका सांगण्यावरून मला ती खूप जास्त मदत होईल, की मी काय न्यायला पाहिजे. आणि जे कोणी दुसरे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना पण कळेल, की काय एक्स्ट्रा झालं आहे आणि काय कमी झालेलं आहे. सो त्यांना पण हेल्प होईल. सो प्लीज कमेंट करा, की काय एक्स्ट्रा झालेलं आहे किंवा काय मी घेऊन जात नाहीये ते. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हा नक्की सांगा. आणि हो, मी 2 बॅग करणार आहे. एक टॉयलेटरीची ऑब्व्हियसली ज्यात की माझे पॅड, बाळाचे डायपर्स आणि ह्या बाकीच्या ज्या काही टॉयलेटरीज आहेत, ते मी एका बॅगेत ठेवणार आहे आणि बाळाचे कपडे आणि माझे कपडे मी एका बॅगेत ठेवणार आहे. तर जास्त बॅग करू नका. 2 बॅगेत जेवढं होईल तेवढं घेऊन जा. आणि न्यू मामा प्लीज विसरू नका, की मी काय जास्त घेतलंय, काय कमी घेतलंय हे सांगायला प्लीज विसरू नका. कारण तुमच्या एक कमेंटनी पण माझी हेल्प होईलच. आणि जर मी आता ऑब्व्हियसली सगळं घेतलेलंच आहे. पण जर काही माझी नाही झाली मदत, तर आणखी दुसरे न्यू मॉम जे आहेत त्यांची मदत होईल. आणि प्लीज तुम्ही सांगा, की कमेंट करा आणि सांगा, जेणेकरून दुसऱ्या मॉम्सलाही मदत होईल. सो विश मी लक आणि थँक यू. बाय.